शेतकरी मित्रांनो, कर्जमाफीबद्दल मोठी अपडेट. पुढील 2 मिनिटात जाणून घ्या. 3 लाखांपर्यंत कर्जमाफ होणार आहे का? तसेच अगोदर कर्जमाफी घेतलेली शेतकरी पात्र असणार आहे का? आणि रेग्युलर कर्जदारांना मोठा लाभ मिळणार का? मंडळी, राज्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. दुष्काळ, अतिवृष्टी, बेमोसमी पाऊस, बाजारभावाचा प्रश्न या सगळ्यांमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. अलीकडेच एक धक्कादायक बातमी समोर आलेली आहे. ही म्हणजे शेतकऱ्यांनी सावकारी कर्ज फेडण्यासाठी स्वतःचे अवयव विकले. ही परिस्थिती किती भयानक आहे याची कल्पना यावरून येते. अशा परिस्थितीत सरसकट कर्जमाफीची मागणी जोर धरत आहे. आता सध्याचा सर्वात मोठा मुद्दा म्हणजे 3 लाखांपर्यंत कर्जमाफी. मिळालेल्या माहितीनुसार ज्या शेतकऱ्यांच्या नावावर 3 लाख रुपयांपर्यंत पीक कर्ज आहे, त्यांची कर्ज माफ करण्याचा विचार सुरू आहे. पण जर तुमच्यावर 4 लाख, 5 लाख किंवा 3 लाखापेक्षा जास्त किती कर्ज असेल तर काय? तर अशा परिस्थितीत तुम्हाला 3 लाखांची माफी मिळेल, पण उरलेली रक्कम ठराविक कालावधीत बँकेत भरावी लागेल. ती भरल्यानंतरच तुम्हाला पूर्ण लाभ मिळेल, असा प्राथमिक विचार सुरू आहे. यापूर्वी 2019 मध्ये देखील अशाच प्रकारची मर्यादा ठेवण्यात आली होती. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, कोण शेतकरी अपात्र ठरणार? सरकारने 1990 पासूनचा डेटा गोळा केला आहे. समिती याचा अभ्यास करत आहे. 2007, 2014, 2019 मध्ये ज्यांनी वारंवार कर्जमाफीचा लाभ घेतला आहे, अशा शेतकऱ्यांची विशेष तपासणी होणार आहे. जर एखादा शेतकरी वारंवार कर्ज घेतो, परतफेड करत नाही आणि फक्त कर्जमाफीची वाट पाहतो, अशांना यावेळी वगळले जाऊ शकते. मात्र इथे एक प्रश्न उभा राहतो, जे खरोखर गरजू आहेत पण परिस्थितीमुळे पुन्हा अडचणीत आले आहेत, त्यांचे काय होणार? यावर अंतिम निर्णय समितीच्या अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे. आता एक सकारात्मक मुद्दा म्हणजे रेग्युलर कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांसाठी. सुरुवातीला 3 वर्षांचा विचार होता, पण आता 5 वर्ष सलग कर्ज नियमित भरणाऱ्या शेतकऱ्यांना 1 लाख रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा विचार सुरू असल्याची माहिती आहे. मागील वर्षी 50,000 प्रोत्साहन अनुदान जाहीर झाले होते, पण अनेक लोकांना ते मिळालेच नाही. त्यामुळे यावेळी प्रक्रिया पारदर्शक आणि वेळेत पूर्ण करण्यावर भर दिला जाईल अशी अपेक्षा आहे. आता पहा मंडळी, शेतकरी नेत्यांची मागणी स्पष्ट आहे. 7/12 कोरा करा. मात्र सरकार सध्या मर्यादित कर्जमाफी आणि प्रोत्साहन अनुदान या मॉडेलवर विचार करत असल्याचे दिसते. म्हणून सरसकट कर्जमाफी होईल का? की 3 लाख मर्यादा आणि अटींसह योजना येईल? हे लवकरच स्पष्ट होईल. आता तुमचं मत काय आहे? तुमच्यावर 3 लाखांपेक्षा जास्त कर्ज आहे का? तुम्हाला 7/12 कोरा हवा आहे का? किंवा 3 लाख मर्यादा तुम्हाला योग्य वाटते का? कमेंटमध्ये याचे उत्तर नक्की द्या. तुम्हाला काय वाटते ते नक्की सांगा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत शेअर नक्की करा. आणि शेतकरी कर्जमाफी, घरकुल, लाडकी बहीण योजना आणि सर्व सरकारी योजनांची अधिकृत माहिती मराठीत मिळवण्यासाठी आपल्या योजना दूत चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.